ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागपूर लोकसभा संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक सतीश हरडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत हरडे आहेत। सर, काय सांगाल? तुम्ही जुने जाणते ज्येष्ठ नेते आहात। एकीकडे पक्ष तुटला, शिवसैनिक आहात। एकीकडे पक्ष, एका पक्षाचे दोन पक्ष झाले, अनेक नेते सोडून गेले, राज्यात गेले। तुम्ही अजूनही ठाकरेंसोबत आहात, त्याचं हे कुठेतरी फळ मिळालं असं वाटतं? आता आपणच बोललात की बरेच लोक सोडून गेलेत, पण पक्षामध्ये निष्ठावंताची कदर होते हे आज माझ्या नियुक्तीने दाखवून दिलं आहे। पक्षप्रमुख साहेबांचा, आमच्या उद्धव साहेबांचा, सन्माननीय उद्धव साहेब यांचा विश्वास मला माझ्यावर दाखवला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। टार्गेट तेच राहणार आहे आता, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत। मनपामध्ये तुमचं धोरण काय राहील? कारण तुम्ही गेले अनेक वर्ष मनपाची निवडणूक स्वतःच्या म्हणजे तुमच्या नेतृत्वात अनेक जण लढवली। 2007 मध्ये आम्ही इथे निवडणुका लढवल्या होत्या, त्यावेळेस आम्हाला चांगलं यश इथे मिळालेलं होतं। आमचे 9 नगरचे इथे निवडून आले होते आणि ग्रामीणमध्ये सुद्धा आमच्या 2006 मध्ये ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळालं। 9 पंचायत समिती सदस्य, 8 जिल्हा परिषद सदस्य होते। आमचा ग्रामीणमध्ये उपाध्यक्ष सुद्धा होता जिल्हा परिषदला। आणि नागपूर शहराला पण सुद्धा आमचे उपमहापौर होते, किशोर कुमेरिया, सावर बांदे होते। त्यावेळेस चांगलं वातावरण होतं, पण मध्यंतरीच्या काळात थोडंसं काही कमी जास्त पक्षामध्ये होत राहते। पण पुन्हा एकदा आम्हाला नव्याने उभारी घेऊन आता ह्या महानगरपालिका 2025च्या महानगरपालिकेला आम्हाला समोर जायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे एका पक्षाचे दोन पक्ष झाले। ज्यावेळी अशा तुम्ही जेव्हा निवडून आलेले होते, अनेक नगरसेवक निवडून आले, तो काळ आता राहिलेला नाही आहे। चॅलेंज फार मोठं असणार आहे तुमचं? मला तसंच मोठं चॅलेंज वाटत नाही आहे, कारण की नागपूर शहरामध्ये उपराजधानीचे ठिकाण आहे। इथे इथली जनता फार भाजपच्या शासनामुळे त्रस्त होऊन गेलेली आहे। महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता गेल्या 3 टर्मपासून इथे सत्ता आहे। इथले लोक त्रासून गेले आहेत। दरवाढ आहे, करवाढ आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बरेचसे सिवरेजचा प्रॉब्लेम आहे। ह्या सगळ्या समस्यांनी लोक त्रासून गेले आहेत। संपत्ती कर वाढ झालेली आहे, ह्याच्यामुळे व्यापारीसुद्धा त्रासून गेलेले आहेत। तर ते सुद्धा स्वतःच बोलतात व्यापारी का आम्हाला ही सरकार यावेळेस महानगरपालिकेत बदल घडवून आणायचा आहे म्हणून। महत्त्वाचा हाच की युती आघाडी होणार, महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार, की मग तुमचं काही स्थानिक लेवलवर निर्णय घेण्यात येईल? आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत। मध्यंतरी माझी चर्चा लोकल लेवलला म्हणजे स्थानिक स्तरावर माझी चर्चा झाली विकास ठाकरे यांच्यासोबत। ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इथले अध्यक्ष आहेत दुनेश्वरजी पेटे, त्यांचासुद्धा फोन आला होता। मी त्यांना म्हटलं, बाबा पक्षाचा जो आदेश येईल त्यानंतर आपण यावर बोलू, कारण की अजूनपर्यंत पक्षाचा काही आदेश आला नाही आहे। त्यामुळे आपण लोकल लेवलला करू, पण म्हटलं हा आमचा अधिकार नाही आहे। पक्षप्रमुख साहेबांनी आदेश दिल्यानंतर समोरचं धोरण काय आहे हे आपण निश्चित करू। एक शेवटचा प्रश्न की तुम्ही जुने नेते आहात, जुने शिवसैनिक आहात, जे पक्षातून गेलेले आहेत, स्थानिक नेते असतील, स्थानिक शिवसैनिक असतील, इतर पक्षात गेलेले आहेत, त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी काही हालचाली आहेत किंवा काही कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत का तुमचे? कालच माझ्या स्वागताकरता घरी माझ्याकडे जवळपास 700-800 शिवसैनिक येऊन गेलेत। जुने जाणते शिवसैनिक आले, जे 15-20 वर्षापासून कुठे अदृश्य स्थळी होते, ते लोकसुद्धा येऊन गेले। काही लोकांचे मला फोन आले। मागच्या वेळेस काही लोक आमच्या पक्षातून सोडून गेले, राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यामध्ये इतर पक्षामध्ये गेले। त्या पक्षातील नेत्यांचे सुद्धा मला फोन आले। ते विधानसभा लढवलेली आहे त्या लोकांनी, चांगले मतं घेतल्या त्या लोकांनी। ते आता ते घर वापसी करण्याची त्यांची इच्छा आहे। मी त्यांच्याशी काल बोललो, ते म्हणाले की तुम्ही बोला। मी म्हटलं ह्या विषयावर मी पक्षप्रमुख साहेबांचा आदेश झाल्यानंतरच मी तुमचा निर्णय कळवील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।